लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण पाठीमागं बघतोय की फार मोठ्या प्रमाणात मिरज पंचायत समितीच्या समोर सभापती आणि उपसभापती या निवडीसाठी जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते थांबलेले आहेत। तसं पाहायला गेलं तर या कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीचे कुठेही एकही कार्यकर्ता दिसत नाही। जे कार्यकर्ते आहेत ते महायुतीचे कार्यकर्ते इथं एकवटलेले आहेत। भाजपा व त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे एकवटले गेलेले आहेत। ही संपूर्ण निवड प्रक्रिया ज्या वेळेला जाहीर झाली, ज्या वेळेला लागली, त्यावेळेला सर्वात महत्त्वाची एक बाब होती की 11 सदस्यांचं पक्षीय बलाबल होतं आणि याच्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या ज्या सदस्या होत्या ललिता शेजूळ आघाडीत राहतात का युतीमध्ये जातात हे बघणं फार महत्त्वाचं होतं। मात्र आज त्याच उपसभापती पदावरती त्या विराजमान झाल्या आणि सभापती पदावरती ह्या कोल्हापूरच्या राणी भोरे या सभापतीपदी त्यांची निवड करण्यात आली। याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या कोणत्याही सदस्यानं भाग घेतला नाही। सर्व निवडणूक प्रक्रिया ही एकेरी पार पडली, एकतर्फी पार पडली, बिनविरोध ही निवडणूक झाली आणि सभापतीपदी राणी भोरे या सभापतीपदी यांची निवड झाली आणि उपसभापतीपदी आहे त्याच म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या ललिता अशोक शेजूळ या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली। मात्र एकंदरीत ह्या सर्व प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीच्या सदस्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवरती बहिष्कार टाकला म्हणायला काय हरकत नाही। मात्र जे गेल्या 8 दिवस झालं आपण एक बाब आपल्या लक्षात येत होती की एरंडोलीच्या सदस्या सुप्रिया सचिन तवटे ह्या नॉट रिचेबल होत्या, त्यांचा कॉल लागत नव्हता। मात्र त्या आज भाजपाच्या गाडीतून उतरताना दिसल्या आणि भाजपाच्या गाडीतून त्या उतरल्यामुळं माहितीच होतं की बाबा संख्याबळ या पद्धतीनं वाढलेलं आहे। त्यामुळं पूर्ण शिंदे सेनेचे जे 2 सदस्य होते पांडुरंग इंगळे आणि ललिता शेजूळ यांनी भाजपला युती धर्मानुसार सपोर्ट केला आणि तसंच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या ज्या सदस्या होत्या एरंडोलीच्या सुप्रिया सचिन तवटे यांनी सुद्धा भाजपला सपोर्ट केला आणि संपूर्ण महाविकास आघाडीचे जे सदस्य होते जे 10 सदस्य ते अनुपस्थित राहिले। म्हणजेच ही निवडणूक बिनविरोध झाली आणि सभापतीपदी राणी भोरे या कोल्हापूरच्या तसेच उपसभापतीपदी ललिता शेजूळ मालगावच्या ह्या झाल्या। आज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीच्या माध्यमातून आज ही निवडणूक पार पडली। आम्ही बहिष्कार टाकतोय, आम्ही काय म्हणतोय, काही कारण दाखवतील पण नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीचा हा विषय झाला। काकाने सांगितलं की आमच्या बापापर्यंत जाण्याची मदत यांनी केली। आम्ही म्हणत होतो संस्कार चांगले आहे, संस्कृती चांगली आहे, पण यांचे संस्कार पण नाही, त्यांची संस्कृती बिघडलेली आहे। आणि आता ह्या निवडणुकीमध्ये कोर्ट कचऱ्या झाल्या, आजही सकाळी कोर्ट कचऱ्या झाल्या आणि कोर्टाने आणि मंत्रालयातून पण आपल्याला सगळ्यांना क्लीन चिट मिळाली, त्यांचे अर्ज फेटाळून लावले गेले। म्हणजे कोर्ट ही सत्यता जाणतं, जनता सत्यता जाणते, पण आम्ही काय तर करतो हे दाखवायचं आणि मग काय प्रकार घडले मागल्या निवडणुकीला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। असं आम्ही तर केलेलं नाहीये, पण आज आम्ही निशिकांतदादा राष्ट्रवादीचे नेते आहेत, बजरंगभाऊ शिवसेनेचे नेते आहेत, काका आहेत, मी आहे, त्यामुळं महायुतीचं एक प्रतीक असं आम्ही उभा करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जर वर महायुती असेल तर खाली महायुती नांदली पाहिजे, त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार केला आणि आज हा निकाल बिनविरोध ही पहिली असेल पंचायत समिती की ही बिनविरोध होती सभापती उपसभापतीची। त्यावरून विरोधकांनी समजून द्यायला पाहिजे की आता परिस्थिती काय झालेली आहे। काकानं सांगितल्या पद्धतीनं निश्चितच आम्ही आमची बाउंड्री किंवा आमचं काही सोडून आम्ही जायचा प्रयत्न कधीच केला नाही, पण तुम्ही जर सोडून चालला तर आम्ही त्या मार्गानंच आम्ही पण जाऊ हे आम्हाला सांगायचं आहे। आणि आज ह्या सभापती उपसभापती निवडीच्या माध्यमातून ज्या सदस्यांनी सगळ्या सदस्यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि आपल्या भाजपच्या सदस्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो। सभापती उपसभापती दोन्हीही महिला आहेत, त्यांनाही आमच्या वतीने सगळ्या शुभेच्छा देतो। निश्चित इथून पुढं काम करत असताना पंचायत समितीचं काम हे चांगलंच होईल, त्यामुळं मीही तर आमदार आहे, त्यामुळं काम चांगलं होईल ह्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असेल आणि तालुक्यातला विकास कसा साधता येईल यांच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या माध्यमातून यासाठी माझा भर असेल। धन्यवाद।